आणि महाराष्ट्राच्या जनतेला न्याय द्यायला लागेल. आणि म्हणून तुमची आंदोलनं चालवायची, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये काय करायचं, तुमचे कार्यकर्ते कसे जवळ ठेवायचे, हा तुमचा विषय आहे. त्याच्यामध्ये जनतेला ओढू नका. जनतेला जे पाहिजे, जनतेला स्वतःची प्रगती पाहिजे. शेतकऱ्यांची आत्महत्या होत असल्या तर आत्महत्याग्रस्त महाराष्ट्र घडवायचा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं योगदान काय देणार हे तुम्ही सांगितलं पाहिजे. कारण ज्यावेळेला एखाद्या घरातला शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेला त्या घरावर किती दुःखाचा डोंगर कोसळतो हे लोकांना माहिती असतं. आणि म्हणून आज राजकारण करायची वेळ नाही. आणि राजकारण किती काळ चालवायचं यालासुद्धा मर्यादा आहेत. राजकारणामध्ये 2.5 वर्ष गेली. केंद्रावर आरोप, याच्यावर आरोप, रोज आरोप, आणि त्याच्या व्यतिरिक्त कामाच्या नावाने मग राज्य मागे पडतं. आणि हे कुठेतरी थांबवावं आमची कळकळीची विनंती आहे. तुम्ही राजकारण करा, तुम्ही मुलाखती द्या, त्याच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही. परंतु आता हे थांबलं पाहिजे, कुठेतरी थांबलं पाहिजे. तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही कोर्टामध्ये गेलेला असाल, कोर्टामध्ये निर्णय होईल. तुम्ही इलेक्शन कमिशनमध्ये गेला असेल, इलेक्शन कमिशनमध्ये निर्णय होईल. परंतु महाराष्ट्राच्या विकासाची गाडी थांबता कामा नये एवढं माझं नम्र निवेदन आहे. आणि माझं सगळ्यांना विनंती आहे की आता हे कृपया थांबवा. लोकांच्या घरावर पाठवायचं तर अगोदर ताबडतोब थांबवा. याच्यामधून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण होईल. आणि ज्याला अशांतता निर्माण होईल त्यावेळेला लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न निर्माण होतात. त्यावेळेला पोलिसांना नाईलाजास्तव कुठल्या तरी ॲक्शन घ्यायला लागतात. आणि त्या ॲक्शनमधून राज्याची एकंदर जे वातावरण असतं, एकाबद्दलचं प्रेमाचं वातावरण असतं, हे कुठेतरी कमी होतं. आणि त्याच्यामुळे हे थांबवावं अशी माझी नम्र विनंती है. मैं ये कहना चाहता हूँ कि 3 दिन पहले मेरी प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी. सिंपल से 3 क्वेश्चंस, 3 प्रश्न मैंने पूछे थे. उसमें से पहला सवाल ऐसा था कि क्या आपने शिंदे साहब को मुख्यमंत्री बनाने का आश्वासन दिया था क्या. इसका सिंपल आंसर हो सकता है हाँ या ना. और दूसरा क्वेश्चन मैंने ऐसे पूछा था कि क्या शिंदे साहब आपको मिले थे और उस वक्त उन्होंने ऐसा बोला था कि मुझे मुख्यमंत्री बनने में कोई भी इंटरेस्ट नहीं है, आप भी मुख्यमंत्री रहिए, लेकिन ये जो राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस की आघाड़ी है आपके साथ, ये आपके पार्टी को ख़त्म कर रहे हैं, तो आप इससे बाहर आ जाइए. और हमारे जो असली पार्टनर्स थे, जिनके साथ हम लोग अलायंस थी, जिसके साथ हमने इलेक्शन लड़ी थी, उनके साथ जुड़ जाइए. तो उसका भी जवाब नहीं आया था. उसका भी जवाब हाँ या ना में आ सकता है, वो भी जवाब नहीं आया. इसका मतलब मैं ऐसे समझ सकता हूँ कि इसमें भी शायद सच्चाई हो. और तीसरा सवाल ये था कि राहुल शेवाड़े जी ने जो बोला था कि आपकी और मोदी साहब की बात चल रही थी इकट्ठा आने के बारे में, और ये बात इसलिए वहाँ पे थम गई क्योंकि आपने 12 लोगों को निलंबित किया विधानसभा से. तो क्या ये बात सच है. अगर ये बात सच है और आप ही अगर जुड़ना चाहते थे बीजेपी के साथ, तो आपको क्या आपत्ति है. अभी अगर बाकी के लोग आपको बार बार कहने के बाद और आप उसका कोई भी कॉग्निजेंस जब आपने नहीं दिया और वो जुड़ जाते हैं, तो आपको क्या